राज्यभर रुग्णवाहिका चालक यांनी आंदोलन पुकारले आहे। चक्काजाम आंदोलन आता पुकारण्यात आलेलं आहे। याचा थेट जो परिणाम आहे तो रुग्ण व्यवस्थेवर पडणार आहे। त्याचबरोबर ज्या स्त्री असतील, ज्या गर्भधारणामध्ये असतील, त्यांच्याकडे जास्त हा प्रभाव पडणार आहे। नेमक्या काय मागण्या आहे, काय सांगा? आमच्या शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला शासनसेवेत सामावून घेण्यात यावं। आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून सलग अहोरात्र सेवा देत आहोत। इमर्जन्सी असो, सर्पदंश असो, अपघात झालेले रुग्ण असो, अनेक रुग्णांना सेवा देत आहोत। कोरोना काळात आम्ही जीवाची पर्वा न करता आम्ही सेवा दिलेली आहे। अक्षरशः त्यांच्या घरचे लोक पेशंटला अग्नी द्यायला येत नव्हते। आम्हाला स्वतः आम्ही त्यांच्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचून सगळे अशा कोरोना काळातही आम्ही सेवा दिलेल्या आहे। कुठलीही अशी आकस्मिक सेवा नाही की ती आम्ही यांना दिली नाही, रुग्णांना दिली नाही। आम्ही आमच्या घरच्यांची काळजी करत नाही। अर्धरात्री जरी गरोदर मातेचा फोन किंवा एखाद्या बच्चूचा कॉल आला तर अर्धरात्री आम्ही उठून जातो। आम्ही जीवाची पर्वा करत नाही। शासनानं याची जाग येवो याकरिता आम्ही हे चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की आम्हाला शासन सेवेत बिनाअट 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व वाहन चालकांना सामावून घेण्यात यावं। ज्यांना 10 वर्ष व्हायचे आहे त्यांना समान काम किमान वेतन 34,500 हे देण्यात यावे। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे फरकाची रक्कम व वेतन देण्यात यावे। समान काम किमान वेतन, समान काम समान वेतन आणि अधिक ज्या मागण्या आहेत त्यासाठी आज आझाद मैदान येथे वर्धेतील जे आहे आरोग्य सेवक ते चाललेले आहे। अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र। मृणाल ढोक, वर्धा।